अहमदनगर शहरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी तसेच माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तसेच गाथा पारायण सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज खोसे यांच्या कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं। जगद्गुरू तुकाराम महाराज प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा वारकरी सेवक हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज खोसे यांची घातला दुकाना देती आली असी दाना संत उदार उदार भरले अनंत भंडार या तुकोबारायांच्या 4 चरणाच्या अभंगावर कीर्तन सेवा संपन्न झाली। संतांचं उदारत्व सांगत असताना संत शिकवतात, संत उपदेश करतात, संत सांभाळ करतात, नवे नवे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती संत प्राप्त करून देतात। मानवी जीवनात एकीकडे भौतिक साधनाचा भौतिक सुखाचा आलेख उंचावत असताना मानवी जीवनातील खरं समाधान आणि सुख निघून चाललंय। सुखाचे अनेक भौतिक साधन प्राप्त असताना माणूस समाधान हरवून बसलाय। त्याच्या जीवनात खरं समाधान खरं सुखरूप जीवन प्राप्त करायचं असेल तर संतांच्या विचाराची आपल्याला गरज आहे। संत विचार नुसते ऐकून किंवा वाचून आपल्याला समाधान प्राप्त होईल असं नाही, पण संत सांगतील तसं आपण आचरण केलं तर निश्चितच आपल्याला समाधानाने सुखरूपता प्राप्त होईल। विद्यादान हे दिल्यानं वाढत असतं, ते कधीही कमी होत नाही। आज दिशाहीन होत असलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा आणि संत विचार यांशिवाय गत्यंतर नाही। त्यात महाराष्ट्र आहे शांत, याला कारण महाराष्ट्रात आले आहेत संत। त्यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणून त्याचा अंगीकार करून महाराष्ट्र आहे शांत वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगावर विवेचन करताना विचार सागर, पंचदशी, ज्ञानेश्वरी अनेक ग्रंथांचे पुरावे देऊन उपस्थितांचं लक्ष वेधून संतांचा मोठा उपकार पांडुरंग परमात्मा संतांनी विटेवर उभा केला हे सांगत असताना पंढरपूरचे हुबेहूब वर्णन करून जणू काही सर्व भाविकांना आपण सावेडीत नसून पंढरपुरातच आहोत ही प्रचिती आली, असं प्रतिपादन हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज खोसे यांनी केलं। जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज खोसे यांचं कीर्तन संपन्न झालं। यावेळी या कार्यक्रमाला 40हून अधिक कीर्तनकार, प्रवचनकार तसेच मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता। यात आयोजक, मार्गदर्शक, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शिवाजी चव्हाण तसेच अनेक मान्यवर, विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते। सावेडी गावात गर्दीचा मोठा उच्चांक झाला होता। यावेळी बोलताना माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी असून त्यांचे विचार आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे। यासाठी सावेडी ग्रामस्थांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त गेल्या 25 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे। यात दररोज भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन केलं जातं असं ते म्हणाले। तर हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज खोसे यांनी आत्ताच 12वीची परीक्षा दिली असून त्यांनी कमी वयात आध्यात्मिकतेचा अभ्यास पूर्ण केलाय। हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज खोसे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भाविक वर्गास मंत्रमुग्ध केलं। तर यावेळी संदीप महाराज खोसे यांनी आपल्या मुलाचं कीर्तन ऐकून आनंदाच्या भरात कीर्तनामध्येच नाचायला सुरुवात केली। म्हणून संतांना काय म्हणावं, उदार। त्यानंतर जे आपल्याला गंगेने प्राप्त होतं, गंगेत गेल्यानंतर प्राप्त होतं, ज्यामुळे आपल्याला शीतलता प्राप्त होते, हे सर्व संतांकडेच आहे ना। गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च नंती संतो महाक्षयः। काय गंगा पापम, गंगेने पापाची निवृत्ती होती। गंगा पापम शशितापम, शशीने तापाची निवृत्ती। गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस तथा कल्पतरू ज्याच्या हातात आला, कल्पतरू आल्यानंतर आपली गरिबी निवृत्त होते। पण पापम तापम च दैन्यम च नंती संतो महाक्षया, म्हणजे पाप, ताप आणि गरिबी हे सर्वांची निवृत्ती कोण करत असेल तर संत। म्हणून संतांना उदार म्हटल्या गेलं आहे। नवे संत ज्याच्यावर उपकार करायचा त्याच्यावरच उपकार करतात। जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या मागे लागत नाही, कोणाला दादा म्हणत नाही, कोणाला ताई म्हणत नाही। काय संत ज्याला उपकाराची गरज आहे त्याच्याकडेच जातात। उपकारेषु यः साधु साधुत्वे तस्य को गुणः अपकारेषु यः साधु स साधु स्यात् विरुच्यते। ज्याला उपकाराची गरज आहे त्याच्याकडे संत जातात। म्हणून संतांना उदार म्हटलं गेलं आहे। संत उदार आहे। बरं तुकोबा संत उदार आहे ठीक आहे, पण
आत्ताचे दुकानदार असे आहेत की हा तांदूळ भारी नाही हाच घेऊन जा. तसं संत करतात का हो? तुम्ही हे मार्ग निवडू नका, ह्याच मार्गाने जा. तुकोबारा म्हणाले नाही. तुकोबारा म्हणतात काय, माग माग त्याची पुरे धनी आणि कासी उरे. जो कोणी जसं मागेल त्याला तसंच तुकोबारा देतात. काही ग्रंथात माग त्याची पुरे लिहिलंय आणि खानदारकर गुरुजींच्या ग्रंथात माग माग त्याची पुरे असं लिहिलं आहे. जो कोणी जसा मागेल त्याला तसं प्राप्त होतं. बघा, तुकोबारांकडे एक साधक गेला. साधक गेल्यानंतर त्याने तुकोबारांचे पाय घट्ट पकडले आणि म्हणाला, अहो तुकोबारा, तुम्ही देवाचे साक्षात्कारी आहात, तुम्ही मला देवाचा साक्षात्कार करून द्या. पाय पकडू लागला. तुकोबारांना म्हणाला, त्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. तुकोबारा म्हणाला, बाबा थांब थांब थांब, थोडस उठ, मला सांग तू नेमकी कोण आहे. तुकोबारांनी त्याला उठवलं आणि त्याला म्हणाले, नेमकी तू कोण आहे, सांग तुझा काय व्यवसाय. त्याने त्याचं नाव अमुक अमुक नाव सांगितलं. नाव सांगितल्यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सांगितला. काय, मी व्यापारी आहे, मी व्यापारी आहे असा व्यवसाय सांगितल्यानंतर तुकोबारा म्हणाले, तुला देवाचा साक्षात्कार हवा ना, मी देतो. मला एकदा तुझी किराण्याची आधी सांग बरं. तो म्हणाला, काय नाही, जिरे मिरे हिंग जायफळ कायफळ मायफळ हे सगळं असतं. बस बस बस, आता तुझा देवाच्या साक्षात्काराचा मार्ग निघाला. तुकोबारा म्हणाल, तू यादी सांगितली थोडा क्रमांक बदलतो, क्रम बदलतो. एक कायफळ मायफळ जायफळ, त्यानंतर जिरे मिरे आणि हिंग, पुढे देव शब्द वापरतात. हिंग देव. काय सोपं आहे. काय कायफळ, कायफळ जे कायारूपी फळ आहे त्या मायारूपी फळामुळे भेटलं आहे काय फळ, माय फळ. आणि जे मायामुळे भेटलेलं काय फळ आहे म्हणजे काया आहे ती जाणार आहे जाय फळ. त्यामुळं स्वतःची मिरे ती आधी जिरे, मग हिंग देव. स्वतःचा मी पण आधी जिरो, मग बघ तू झाला देव स्वरूप. म्हणजे तुम्ही जसं संतांकडे जाल तसं संत आपल्याला उद्धार करून देतात. तुम्ही म्हणाल मग आम्हाला यातच एकच जाऊन द्या, आम्हाला सोनं पाहिजे ना, आम्हाला पैसे पाहिजे, तेही भेटतील. तुम्ही म्हणाल तुम्ही मागं सांगून गेले संतांकडे ऐश्वर्य नाही पैसे नाही, मग ते कसे भेटतील. अहो अंगरशा फुगीर जेव्हा तुकोबारांच्या घरी काही ना काहीतरी मागण्यासाठी गेला, त्याची जी झोळी होती ती अशी होती किती भरली तरी रिकामी राहणारच. मग तुकोबारांनी नाही, तुकोबारांची मुलगी कोण, भागीरथी. भागीरथी तो अंगरशा फकीर म्हणाला काहीतरी दे ग माय. हे म्हटल्यानंतर ती ते गहू देहू आपल्या मुठीत धरले आणि ती आता बारीक 3-4 वर्षाचं बाळ मुठीत धरलं. मुठीत धरल्यानंतर पळू लागली निकडून जिजामाताने. तुम्हाला पुढे घेऊन चालली तर खायला नाही आपल्याला, तिकडे घेऊन चालली. झटकला, हातातलं खाली पाडलं. तिच्या हातात हात वल्ले होते. हात वल्ले असताना थोडेफार गहू तिथे चिटकले होते. ती गेली आणि ते गहू फक्त त्याच्या झोळीत झटकले. झटकल्या त्याची झोळी अख्खी भरून गेली. म्हणजे संतांकडं श्रेष्ठत्व किंवा संतांकडे सुवर्णदानाचा जर विचार करायचा, सोन्याचा विचार करायचं म्हटलं तर परिसा भागवताची कथा सर्वांना माहित आहे. परिसा भागवताची मंडळी आणि नामदेवरायांची मंडळी ही मैत्रिणी होत्या, आत्ताच्या मैत्रिणी नाही. हा, त्या काळच्या मैत्रिणी होत्या. ती म्हणाली, अगं तुझा नवरा असा कसा आहे, नुसतं देवा मागच पळतो, त्याला संसाराची काही काळजीच नाही, तुम्ही किती वाढून चालला, तुमचे पोरं किती वाढून चालले, घर कसलं आहे. त्या नवऱ्यात काहीतरी सांगती. म्हणाली, अगं मी सांगून कंटाळले, पण 9च्या घरी येतच नाही, नुसतं ते तिकडे देवापाशीच जातो. म्हणजे एक कंसातलं घ्या असं म्हटल्या नाही. मग ती म्हणाली, परिसा भागवताची बायको म्हणाली, माझ्या नवऱ्यांवर माझ्या यांच्यावर देवी प्रसन्न आहे आणि तिने मला काय दिलाय, परीस दिलेला आहे. मी तो परीस तुला काही काळास्तव देते, तुमचं अवधार्य वाढवून घे. असं म्हटल्यानंतर ती नामदेवरायांची मंडळी परीस घेऊन गेली. परीस घेऊन गेल्यानंतर सर्व काही जे काही लोखंडाचं दिसेल त्याला परीस लावायची. मग नामदेवराय ही देवाची सेवा करून घरी आले. घरी आल्यानंतर ते काय बघतात, जेवायला बसल्यानंतर जेवायला सोन्याचं ताट, त्यानंतर जेवायला सोन्याची वाटी, जेवायला सोन्याचं. तुला असं नामदेवरायला आश्चर्य वाटलं, अगं नेमकी सगळं सोन्याचं कोणी आणून दिलं ग. म्हणाली, आता बायांच्या पोटात काहीच राहत नाही. हा, असं सांगितलं जातं. 2 बाया एकत्र आल्यानंतर त्या शांत राहिल्या. हा जगाचा आविष्कारच आहे. ती शांत राहिली नाही, तिच्या पोटात काही राहिलं नाही. ती म्हणाली, अहो माझी मैत्रीण आहे ना परिसा भागवतांची मंडळी, तिने मला परीस दिला आणि तो परीस मी प्रत्येकाला लावून आपलं ऐश्वर्य वाढवून घेतलं. हे म्हटल्यानंतर नामदेवराय म्हणाले, अगं मी परीस कधी बघितलंच नाही, दाखव ग नेमकी कसा परीस आहे तो. आता नाही दाखवा ना. घेतला परीस, दाखवला. नामदेवराय म्हणाले, तसं कसं कळलं, हातात तरी दे. हातात परीस आल्या नामदेवराय पटकनी पळाले आणि तो परीस चंद्रभागेच्या डोहात
टाकून दिल्यानंतर तो परीस डुबल्यानंतर ती परिसा भागवताची मंडळी नामदारांच्या मंडळीला म्हणाली, आता आमचा परीस मला दे, तुमचं अवघारी ऐश्वर्य वाढलं, परीस परत दे. ती म्हणाली, अगं तसं नाही, काय झालं, आमच्या यांना मी परीस दाखवला पण त्यांनी तो फेकून दिला. ही बाई तर आता हिला माहित होतं घरी गेल्यानंतर मार तर खावा न सांगता आपण परीस दिला ती बळत जाती. ते म्हणतात परिसा भागवत म्हणतात, अगं माझा परीस कुठे गेलाय, दिवस झाले मी बघितला नाही, त्याची पूजा करायची, मला कुठं आहे नेमकी. म्हणाली, खरं सांगू का, मी तो परीस नामदारांच्या मंडळीला दिला आणि नामदारांनी तो चंद्रभागेच्या डोहात फेकून दिल्यानंतर तो म्हणाला, तसं काय नसेल, यांना परीस आपल्याला असावा असं त्यांना वाटलं असेल, म्हणून त्यांनी कुठं ना कुठं तरी परीस लपवून ठेवला असं. मग तो परिसा भागवत आणि बरेच लोक नामदारांच्या घरापुढे गेले, नामदारांना बोलू लागले, अरे तू परीस लपवून ठेवला आहे, परीस पटकन आणून दे. नामदार म्हणाले, अरे मला परीसाची काहीच गरज नाही, मी तो फेकून दिला, खरंच फेकून दिला. नामदारांना म्हणाले, नाही तू मला परीस द्यायचाच. नामदार म्हणाले, ठीक आहे मी द्यायला तयार आहे. सर्वजण चंद्रभागेच्या डोहात गेले. चंद्रभागेत गेल्यानंतर नामदारांनी पाण्यात हात घातले, भगवंताला प्रार्थना केली, भगवंता मी तुझा भक्त आहे, आता माझी तू रक्षा कर. आणि दगड उचलल्यानंतर नामदेव म्हणाले, कोणत्याही लोखंडाला लावून बघा, प्रत्येक दगड परीस आहे. करून बघितलं, सर्व दगड परिसरूपी होतात. म्हणजे संतांकडे तुम्ही म्हणाल आम्हाला सोनं लागतं, ते ही संतांकडे आहे. माग त्याची पुरे धनी आणि काशी पुरे, ते सर्वांना उरून नवे ते कायम आपल्या सोबत राहतात. विद्यादान सतत आपल्या सोबत राहतं. बरं तुकोबर आहे, तुम्ही म्हणता ते सर्वांना भेटत राहतं, काही मुहूर्त कधीच नाश पावत नाही. मग हा माल नेमकी तुम्ही कोणत्या दुकानातून आणलाय, नेमकी कोणत्या व्यापाऱ्यातून आणलाय, हे अभंगाच्या शेवटच्या चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, दरवर्षीप्रमाणे खूप मोठ्या थाटामाटात चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यात उपस्थित सर्वच गुणीजन मंडळी आहेत, ज्यांच्याकडे माझं संगीताचं शिक्षण चालू आहे, ज्यांच्याकडे मी सर्व काही संगीताचे पाठ घेतो, जे काही तुमच्या पुढे गायलं चांगलं ते त्यांच्यामुळेच आहे. असे सर आहेत, सरांच्या चरणी एकदा दंडवत करतो. आणि असं असतं की जेव्हा शिष्य वाजवतो ना, तेव्हा शिष्य काही ना काहीतरी करतो ना, तेव्हा गुरुचा माग आशीर्वाद असलाच पाहिजे ना. तर इथं उदाहरण आहे, हा वाजवतो याच्या मागे गुरूंचा हात आहे. देवानंद महाराज वाजवतात, तिकडे ऋषी महाराज आहेत. मग शिष्याच्या मागे गुरुजीचा हात असावाच लागतो. सर आहेत, त्यानंतर आमचे कवडे महाराज आहेत, सुंदर व्याख्यान करतात, महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर माऊली महाराज आहेत, त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की सांगूही शकत नाही, इतकं जे मला जीवापाड प्रेम करतात असे माऊली महाराज आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर आमचे आबा महाराज आहेत, सुंदर गायन करतात, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर मृदुंग सम्राट, ज्यांच्या नावाखाली किंवा ज्यांच्या मृदुंगाखाली संपूर्ण महाराष्ट्र नाचतोय, संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी गाजवला, ते आपले ऋषिकेश महाराज आहेत. त्यांच्यामुळं आपला नगर जिल्हा इतक्या उंचीवर गेला आहे ना, हे ऋषिकेश महाराज आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर मी एवढा असताना जेव्हा मला भाऊंची संगती प्राप्त झाली, बारीक म्हणजे 2-3 ते 1 वर्ष जेवढा असेल तेवढा, आता यांना माहिती. त्या काळी भाऊंकडून मी गीता शिकलो, भाऊंच्या मांडीवर बसून 12वा-15वा अध्याय शिकलो. त्या काळी ज्या संस्थेत मी शिकलो असे आमचे गुरुवारी एकनाथजी महाराज कौळ आहेत, त्यांचे संपूर्ण जय मृदुंग वारकरी शिक्षण संस्था आहे. त्यानंतर नवनाथ वारकरी शिक्षण संस्था आहे, फलके महाराज आहेत. त्यानंतर संतांची सेवा, सत्संगती सांगितल्या जाते ना, संतांची सेवा कशी करावी ही कोणाकोण शिकवतं, भाऊंकडून शिकवा. अहो संत दान देतात, आमच्या श्री गुरु भाऊंने भाऊला एक नवीन जीवन दान दिलं आहे, हे संतांचं श्रेष्ठ. असे भाऊ आहेत, भाऊंच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि माझं असं आहे की गुरुवारी भाऊ नंतर प्रेम भावाने म्हणा किंवा कसंही म्हणा, भाऊ कोणाला म्हणत असेल तर यांनाच म्हणतो, बाहेर बाकी कोणालाच भाऊ म्हणत नाही, असे भाऊ आहेत. त्यानंतर तुमच्या सगळ्यांचं नाव घेणं शक्य आहे, तुमच्या सगळ्यांचं नाव एकाच माणसाच्या नावात येतं, ते म्हणजे आमचे बाबासाहेब. सगळ्या सावडी गावाचं नाव ज्यांच्या नावात येतं असे बाबासाहेब आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यानंतर भालेराव तात्या आहेत, ते मागं बसले म्हणून दिसले नाही, सुंदर प्रभू रामचंद्रांची सेवा करतात, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. तसेच उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आहेत, आमचे अशोक महाराज आहेत, ज्यांनी जे म्हटले की तुम्हाला सेवा करावी लागेल असे अशोक महाराज आहेत. त्यानंतर आमचे वामन भाऊ ड्रायव्हिंग स्कूलचे मालक आहेत, नागरे महाराज आहेत. त्यानंतर आमचे
चंद्रकांत महाराज आहे, ज्यांच्याकडून आपण गाथेचं श्रवण करतो, गाथा पारायणाचं, ते चंद्रकांत महाराज आहेत. त्यानंतर ज्यांना मूर्ती म्हणतात, प्रेममूर्ती, असे आमचे चाळक बाप्पा आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर चव्हाण महाराज आहेत. आता नंदोरनगर मधून बरेच लोक आहेत, आमचे अनारसे काका असो, त्यानंतर सर्व मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सुंदर ज्यांनी सिस्टीम लावली असे आमचे दादा आहेत, त्यांनाही खूप धन्यवाद देतो. सुंदर सिस्टीम लावली, टाळे वाजवा सर्व एकदा. आणि सर्व पत्रकार मंडळी आहेत, विनेकरी बाबा आहेत, ते महाराज आहेत, तुळशी घेणारे आई आहेत. आणि ज्यांच्यामुळे मी इथं उभा आहे, ज्यांच्याकडून माझा अभ्यास होतो, भाऊता आहेत, तुंतुनी शास्त्री तरी आहेच, पण सतत मला मार्ग दाखवणारे आमचे वडील आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आईसाहेब आहेत, सर्व माझ्यावर मातृतुल्य प्रेम करणारे मंडळी आहेत, पितृतुल्य प्रेम करणारी मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि शेवट 2 मिनिटं फक्त आता सर्वांना एकदम फ्रेश करून टाकतो. हा कसं की असताना फ्रेश करून टाकतो. बघा, संतांचं उदारत्व कसं आहे, तर भगवंत संतांनी आपल्याला देव आणून दिला, पुंडलिकासाठी भगवंत आले, पुंडलिकासाठी भगवंत आले, पण पुंडलिकाने एक वर मागितला, तो कोणता? मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. पुंडलिक म्हणाले नाही माझी सेवा इतकी झाली, आता माझी इथून पुढे काय मंदिर होत राहावं, असं होत राहावं, असं पुंडलिक म्हणाले नाही. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. कोणी काय आहे ना, देवा तुला त्याचा उद्धार करावा लागेल. म्हणजे संतांचं उदारत्व इतकं आहे, जो अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा, कोणाच्या चित्तात न थांबणारा तो परमात्मा आपल्यासाठी उभा करून ठेवला. हे कोणी? संतांनी, पुंडलिक रायानी. आणि त्या पांडुरंग परमात्म्याचे एकदा आपण सर्व ध्यान करू, म्हणजे संतांनी जे दान दिले ना आपल्याला, ते आपल्या सर्वांना प्राप्त होईल. एकदा सर्वांनी डोळे मिटा, सर्व डोळे मिटा, सर्व एकदा. काय नाही करणार मी तुम्हाला, हार करतो. डोळे मिटा सर्वजण. पुढाचं बघा, तिथला नामघोष सर्व काही ऐकू येतोय बघा. जे डोळे झाकतील त्यांनाच दिसायला भेटेल, बाकीच्यांना नाही. सर्वांनी डोळे झाकलेत. आपण पंढरपुरात आलोय, चंद्रभागेच्या वाळवंटावर आहेत. चंद्रभागेचं सर्वांनी आता स्नान करा. बघा, चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर सर्व तीर्थाचं पवित्रपणा आपल्याला प्राप्त होतोय. बघा, आपली ऊर्जा वाढू राहिली, आपली शक्ती वाढू राहिली. चंद्रभागेचं स्नान करा. चंद्रभागेचं स्नान केलं का? आता चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर विधी काय आहे? विधी तो हरिकथा. सर्वजण भगवंताचं नामस्मरण करत करत पुंडलिकाच्या जवळ्या, पुंडलिकापाशी आले का? पुंडलिकाच्या पाशी आल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घ्या. अवघीच संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. पुंडलिकाचं दर्शन घेतलं म्हणजे सर्व संतांचं दर्शन घेतल्यासारखं झालं. घेतलं का दर्शन? मागचे मागच राहिले अजून आंघोळीच. चला पटकन. पुंडलिकाचं दर्शन झालं. आता चला पुढे घाट चढा. वर आले, रावल्यापाशी आल्यानंतर सर्वजण आता वारीसाठी उभे आहेत. वारीसाठी उभे राहिले. बघा, सुंदर नामघोष चालू आहे. बघा, सुंदर नामस्मरण करून राहिले सर्व. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. म्हणा, बसलेले म्हणा, बसलेले म्हणा, सर्व डोळे बघा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, असू द्या. बघा, असं सुंदर नामस्मरण चालू आहे. ज्ञानदेव तुकाराम. सुंदर सर्वजण नामस्मरण करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बघा, सुंदर हा नामस्मरण चालू आहे. सर्वजण चला पुढे वारीने चला. सुंदर नामस्मरण करत करत चला सर्वजण. बघा, आपण भगवंतापाशी जात चाललोय. बघा, आता कानोपात्रीचं दर्शन घ्या. कानोपात्रीच्या झाडाचं दर्शन घ्या. घेतलं का? सर्वांनी घेतलं? चला पुढं. बघा, पुढं गणपती आहे. गणपतीचं दर्शन घ्या. मारुतीरायांचं दर्शन घ्या. गणपतीचं दर्शन घ्या. गणपतीची प्रार्थना करा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपतीची प्रार्थना केली का? चला पुढे गरुड खांबाला मिठी द्या, सुंदर कडकडीची मिठी द्या, जशी आपण आपल्या घरच्यांना देतो तशी मिठी द्या. गरुड खांबाला दिली का? मिठी दिल्यानंतर चला पुढे आता आपण हळूहळू भगवंतापाशी आलोय. बघा भगवंतापाशी भगवंताचं रूप दिसत आहे. बघा भगवंताचे चरण बघा, चरणापासून वर 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 या. बघा ते कमरेवर हात आहे, गळ्यात वैजयंती माळ आहे. बघा सुंदर भगवंताचा शृंगार केला आहे, सुंदर चंदनाचा तुळशीचा बुक्याचा वास येत आहे. भगवंताचं श्रीमुख बघा, पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक. अहो ते मुख बघूच वाटतंय. बघा ना किती सुंदर मुख आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किड फाकती प्रभा. सुंदर रूप आहे बघा ना ते. राजस सुकुमार मदनाचा बघा सुंदर रूप आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी. बघा श्रीमुख बघितल्यानंतर आपल्या सर्वांना आनंद झाला आहे. भगवंताचं रूप बघितलं, भगवंताचं आता दर्शन घ्या. चांगलं भगवंताला आपलं जे काही मागणं आहे ते मागा. बघा आज दोन्ही तिथले जे विरुनाई आहेत बघा वर चढा, भगवंताला आलिंगन द्या. आता चला सर्वांनी भगवंताचं दर्शन घेतलं, आता आईसाहेबांचं दर्शन घ्या. आईसाहेबांचं दर्शन घ्या. बघा म्हणा लक्ष्मी नमः, हरिप्रियाय नमः, पद्माय नमः. भगवंत आईसाहेबांचं दर्शन झालं, आईसाहेबांचं सुंदर शृंगार केला आहे. आईसाहेबांचं दर्शन झाल्यानंतर या बाहेर या. आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहे. बघा मंदिराची मागची बाजू बघा, पाहता देवळाची पाठ तीर्थे घडतील 360. देवळाची पाठ बघितली, 360 तीर्थ झाल्याचं आपल्याला फळ प्राप्त झालंय. थोडं वर या, थोडं कळस बघा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अंतेचा. बघा आपला अहंकार गेलाय, आपण सदैव भगवंतासाठीच आहोत असं बघा दिसत आहे. ते कळसाचं दर्शन झाल्यानंतर आणखी थोडं वर बघा, बघा ध्वजा बघा, पाहता रावळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा. बघा आपल्याला मुक्ती प्राप्त झाली. आपण हे संसार दुःख सर्व काही विसरून गेलो आहे. थोडं आता भगवंताची प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा केल्यानंतर आपण नामदेवरायांच्या पायरीपाशी आलोय. नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घ्या, संतांचं दर्शन घ्या. नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन झाल्यानंतर सर्व संत मंडळीचं दर्शन घ्या. आपल्या सोबत जे आहेत त्या सर्वांना आलिंगन द्या, त्यांचं दर्शन घ्या आणि जोरात भगवंताचा जयघोष करा. सर्वांनी माझ्यासोबत सर्वात भगवंताचा जयघोष करायचं जोरात. संपूर्ण नगरला ऐकू जायला पाहिजे. पुंडली भगवंताचं नामस्मरण करा. श्री विठ्ठल म्हणा आणि सावकाश डोळे उघडा. बघा किती सुंदर वाटत आहे का नाही. सर्वजण आता पंढरपुराला जाऊन आले. मग हे सर्व कोणी आपल्याला आणून दिलं असेल तर संतांनी. म्हणून संत हे उदार आहेत. असो खूप उशीर झालाय. झालेली सेवा आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, सर्वांच्या चरणी अर्पण करू. एकदा सर्वांनी आता संपलं आहे. आता माझं कीर्तन संपलंय. आता फक्त जेवायला बसायचं. भगवंताचं सुंदर ध्यान केलं. आता शेवट हात वर करा. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली
प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.